तरी सत्वरजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृत जन्म भूमिका यया. भगवान श्रीकृष्ण सांगतात, या तीन गुणांना सत्व, रज आणि तम असे म्हणतात आणि यांचा जन्म प्रकृतीपासून झाला आहे. येथ सत्वते उत्तम, रजते मध्यम, तिहीन माझी तम सावियाधारे. श्रीकृष्ण पुढे सांगतात, या तिन्ही गुणांमध्ये सत्व श्रेष्ठ मानले जाते. रजोगुण हा मध्यम प्रतीचा आणि तमोगुण हा कनिष्ठ प्रतीचा मानला जातो. हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही, वयसात्रय देही एकी जेवी. हे तिन्ही गुण एकाच वृत्तीत असतात. जसे एका शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. या ओवीनंतर आपण असा विचार करू शकतो की काही लोक सात्विक असतील, काही राजस आणि काही तामस. पण माऊली हा गैरसमज दूर करतात. ते म्हणतात, असे नाही, हे तीन वेगळे प्रकारचे लोक नाहीत. हे तिन्ही गुण एकाच व्यक्तीमध्ये असतात. का मीनलेनी किडे जव जव तूक वाढे, तव तव सोने हीन पडे पांचिका कसी. जसे सोन्यात भेसळ मिसळली गेली तर ती जशी वाढत जाते, तसे तसे सोन्याची शुद्धता कमी होत जाते. अगदी तसेच गुणांचेही कार्य आहे. पै सावधपण जैसे वाहविले आळसे, सुषुप्ती बैसे घणा ओनी. आळसामुळे माणूस सावधपणा घालवून बसतो आणि मग गाढ झोप त्या माणसाला वेढू लागते. तसेच गुणांचे कार्य आहे. तैसी अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे, ते सत्व रजद्वारे तमही होय. त्याप्रमाणे अज्ञानाने विळखा घातला म्हणजे अज्ञान वृत्तीचा स्वीकार केला की काय होते, तर विकसित होऊन बाहेर पडणारी वृत्ती विखुरली जाते आणि सत्व रज या दोन गुणांच्या दरवाजातून बाहेर पडून तमोगुणांच्या दिशेने धावू लागते. म्हणजे काय, एखादा ज्ञानी आहे, ज्ञानाचा अभिमान आणि अभिमानाचा गर्व होतो, म्हणजे सत्व होते, पण ते गेले. अर्जुनागा जाण यया नाम गुण, आता दाखवू खूण बांधिती ते. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, अर्जुना, हेच ते गुण आहेत. आता ते जीवाला कशा प्रकारे बांधतात ते मी तुला दाखवतो. तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे, हे देह मी ऐसे मुहूर्त करी. आजन्म मरणांती देहधर्मी समस्ती, ममत्वाची सूती घे ना जव. जैसी मीनाच्या तोंडी पडे ना जव उंडी, तव गळ आसुडी जळ पारधी. क्षेत्रदशेमध्ये आत्मा प्रवेश करतो, तोच देह म्हणजे मी आहे या विचारांचा मुहूर्त करतो. जन्मापासून मरणापर्यंत तो सत्वगुणधारी परंतु अज्ञानी झालेला पुरुष देहधर्माविषयी ममत्व धारण करतो न करतो तोच. ज्याप्रमाणे माशाच्या मुखात गळाला लावलेले आमिष पडते न पडते, तोच कोळी जसा गळ खेचून घेतो. तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशिके, ओढी जती मग खुडके मृगू जैसा. मग ज्ञाने चडफडी जाणीवेचे खुरखोडी, स्वयं सुख हे धाडी हातीन छेगा. अगदी त्याप्रमाणे सत्वगुणरूपी फासे पारध्याकडून सुख आणि ज्ञान यांच्या जाणीवांची जाळी ओढली जातात. जाळ्यामध्ये जसा हरिण अडकतो, त्याप्रमाणे हा जीव प्राप्त झालेल्या ज्ञानाने फुरफुरू लागतो. सुखाची जाणीव झाल्यामुळे लाथा झाडू लागतो आणि मग अर्जुना, हाती आलेले स्वयंसुख क्षणात घालवून बसतो. तेव्हा विद्यामाने तोखे
लाभ मात्रे हरिखे, मी संतुष्ट हेही देखे, श्लाघो लागे. असा हा पुरुष विद्या आणि मान यथेच्छ लाभल्यामुळे कमालीचा संतुष्ट होतो. प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेमुळे आत्मतृप्त होतो. इतकेच काय, परंतु क्षुल्लभ लाभाने सुद्धा हरखून जातो. मी संतुष्ट आहे असे त्याला जाणवते आणि तो आत्मस्तुतीत दंग होतो. म्हणे भाग्यना माझे, आजी सुखीये नाही दुजे, विकाराष्टके फुंजे, सात्विका चेनी. तो म्हणू लागतो की काय माझे भाग्य फळाला आले आहे. माझ्यासारखा सुखी या जगी दुसरा कुणीही नाही. अशा अष्टसात्विक भावांनी तो उचंबळून येतो. आणि येणे ही न सरे, लांकण लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूतांगी. आपणचे ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे, की विषय ज्ञाने होय गगना एवढा. रावो जैसा स्वप्नी, रंकपणे रिघे धानी, तो दो दाणा मानी, इंद्रुनामी. तैसे गा देहातीता, जाले या देहवंता, हो लागे पांडुसुता बाह्य ज्ञाने. तो एवढ्याच भावनांवर संतुष्ट होत नाही. दुसरा एक सुखभाव त्याला जखडून टाकतो. तो असा की विद्वत्तेचे भूत त्याला झपाटून टाकते. वस्तुतः आपणच खरे ज्ञान स्वरूप, परंतु हे न जाणवल्यामुळे आणि अहंकाराने ग्रासल्यामुळे हे सारे हरपून गेले आहे याची त्याला जाणीव नाही, की दुःखही नाही, खंतसुद्धा त्याला वाटत नाही. परंतु विषयांच्या ज्ञानाने तो एकदम खुळ्यासारखा गगना एवढा होतो. जसा चक्रवर्ती सम्राट स्वप्नात भणंग होतो आणि नगरात शिरतो, त्याला 2 दाणे भीक म्हणून मिळतात आणि तेवढ्यावर त्याला मी इंद्रच आहे असे वाटू लागते. त्याप्रमाणे हे पार्था, देहांतर्गत आत्म्याला तो शारीर भावनेने जगू लागल्यावर तसे वाटू लागते. बाह्य विषय ज्ञानाने तो तसे मानू लागतो. प्रवृत्तीशास्त्र बुझे, यज्ञ विद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी. आणि म्हणे आजी आन, मी वाचून नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. ऐसे सत्व सुखज्ञानी, जीवासी लावूनी कानी, बैलाची करीवानी पांगुळाची या. आता हाची शरीरी, रजे जिया परी, बांधीजे ते अवधारी, सांगी जेल. त्यामुळे तो व्यवहारशास्त्र म्हणजेच प्रवृत्तीशास्त्र आत्मसात करतो. यज्ञविद्येत तो पारंगत होतो. इतकेच काय, परंतु स्वर्गापर्यंत साऱ्या खुणांचे ज्ञान त्याला होते. त्यामुळे तो स्वतःशीच म्हणू लागतो की माझ्यासारखा दुसरा कुणीही ज्ञानी नाही. माझे मन चातुर्यरूपी चंद्रासाठी जणू गगनच आहे. त्याप्रमाणे सत्वगुण आणि ज्ञान यांच्या ठिकाणी जीवात्म्याला दावे बांधतो आणि त्यांची अवस्था नंदी बैलासारखी करून टाकतो. पार्था, हा आत्मा शरीरामध्ये रजोगुणाने कसा करकचून बांधला जातो ते मी तुला आता सविस्तरपणे सांगतो. लक्षपूर्वक ऐक.